चला चला, सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. भव्य दिव्य कुस्तींचा महासंग्राम आपणास पाहण्यास मिळत आहे. पवार यांनी या कुस्तीसाठी आणखी 500 रुपये डिक्लेअर केले आहेत आणि एकेरी चक मारण्याचा प्रयत्न सिंग पेलवानाचा आणि डाव सटकला. मन, मेंदू आणि मनगट यांचा त्रिवेणी संगम एक झालं की विजय हा आपला हमखास आहे. ज्या खेळात चालते मस्ती, ज्या खेळात चालते मस्ती असा महाराष्ट्राच्या लाल मातीतला रांगडा खेळ म्हणजे कुस्ती. म्हणजे लहानपणी जरा पोला खेळायला गेला मजा यायची ना. कसलं खाणे ना कसलं काय. मी लोकांची गुरं वळलेली आहेत या पेलवानगिरीसाठी. मला फक्त पावशेर दूध द्या, मी गुरं सांभाळतो तुमची. लहान होतो तेव्हा म्हणजे काकाचा मुलगा आमचा एक दिवशी मला यात्रेच्या कुस्त्याने घेऊन गेला होता. लहानपणाचा आमचा तिकडे एक आखाडा होता. म्हणजे त्यांनी मला माहीत नव्हतं कुठे घेऊन चाललंय. म्हणा जाऊ आपण कुस्तीच्या आखाड्याला जाऊ म्हणे. ठीक आहे तू सोबत चल माझ्या. मी बोललो ठीक आहे दादा जाऊ आपण. पण मी गेलो होतो तिकडे तेव्हा दादा म्हणला की तू कुस्ती खेळशील का. बोललो मी नाही खेळणार, मला काही येत नाही. बोललो ते नाही तू खेळायचं कुस्ती. बोलतो मी तुला लंगोट देणार. मग त्या दादाने लंगोट तिथनं विकत घेतला आणि मला लंगोट दिला. आणि लंगोट वगैरे मी लावून तिथं उतरलो आखाड्यामध्ये. पण एक मस्त मोठ्या साईजचा असा तांब्या जिंकला होता मी तेव्हा पहिली कुस्ती माझी आयुष्यातली पहिली कुस्ती तिथं मातीच्या आखाड्याला, यात्रेची कुस्ती. त्याचं प्रेरणास्थान मेन म्हणजे माझे वडील आहेत. त्यांचं नाव एकनाथ रघुनाथ पाटील. आत्ता 81 वर्ष त्यांचं वय आहे आणि ते आजही खूप ॲक्टिव्ह आहेत. नेहमी त्यांनीच मला प्रेरणा दिली. कुस्तीमध्ये डावपेच हात आपण पकडू तिथे डाव आहेत पण ते मारले पाहिजे आणि तो स्पीड पण आला पाहिजे अंगामध्ये. जोपर्यंत स्पीड येत नाही तोपर्यंत डाव लागणार नाही. तुम्हाला लाख डाव माहीत असतील पण बॉडीला स्पीड आला नाही आणि बॉडीची चतुराई नसली बॉडीला तर तुमच्या डावाची ॲक्टिव्हिटी होणार नाही. आणि डाव कसे तुम्हाला जास्ती करून प्रॅक्टिस करणं महत्त्वाचं आहे. जेवढे डावाची प्रॅक्टिस करणार तुम्ही तेव्हा तुम्हाला एकदम क्लिअरली डाव लागणार. नॉर्मल अडखळत पण डाव लागतो पण क्लिअरली डाव वेगळा असतो. क्लिअरली आपण एक महारत बोलतो नाही का, याच्यामध्ये आपली महारत आहे. मग तसा एखादा डाव असतो पैलवानाचा. बाबा एखादा कलाजंग म्हणून एक डाव आहे, निकाल म्हणून डाव आहे, धोबी पछाड डाव आहे. असे प्रत्येकाची एक दुहेरी पट काढून बाहेर यायचं ते असे डाव आहेत. म्हणजे प्रत्येकाची एक महारत असते त्याच्यामध्ये तो काबीज असतो. मातीची कुस्ती, गादीची कुस्ती. मार्केटमध्ये जे विकलं जातं त्याच्यावरच फोकस केला जातो. आज मातीच्या कुस्तीला राजाश्रय आहे परंतु आंतरराष्ट्रीय स्तरावर मातीच्या कुस्तीला थोडंसं म्हणजे झुकतं माप अजून मिळालेलं नाही आहे. ट्रेडिशनल रेसलिंग, इंडियन रेसलिंग आंतरराष्ट्रीय स्तरावर पोचवलेली आहे परंतु वर्ल्डमध्ये जी कुस्ती, ऑलिम्पिकमधली जी कुस्ती आहे ती मॅटवरतीच खेळली जाते आणि विविध आंतरराष्ट्रीय स्पर्धा देखील मॅटवरतीच खेळवल्या जातात. कुस्तीमध्ये ॲक्टिव्हिटी सर्वात महत्त्वाची आणि बुद्धी आपली टायमावर मायक्रो सेकंदमध्ये पण जर डाव लावणारा जर प्लेअर असेल तर तो चांगल्या प्लेअरला पण भारी पडू शकतो. बिनवजनाचे भरपूर प्रकार आहेत कुस्तीमध्ये. तर समोरचा पैलवान चांगल्या वेटचा असेल, आता मी समजायचं 80 किलो आहे तर समोरचा 90 किलो किंवा 100 किलो असेल तर मी त्याला वेट पीटी म्हणतो. वेट पीटी म्हणू शकतो आपण त्याला. वेट पीटी म्हणजे समोरचा पैलवानाला उचलायचा आणि जवळजवळ 20 मीटरच्या अंतरावर चालत जायचा किंवा नॉर्मल रनिंग करत जायचा
आणि ते पण स्टेप घेऊन घेऊन असे करत गेलो की नॉर्मली रिलॅक्स होत जातो. एकदा त्यांनी करायचं, एकदा मी करायचं, असं केलं तर नॉर्मली बॉडी आपली वजन उचलायची काही गरज नाही आपल्याला. आपण म्हणतो नाही का 70 किलो उचलला, 80 किलो उचलला, 100 किलो उचलला, पण त्या उचलण्यात आणि याच्यामध्ये जर लय फरक पडतो आणि बॉडी जास्तीत जास्त याच्यामध्ये पॉवर देते. मी इतके कष्ट केले. सकाळी 3 घंटे मी घरात व्यायाम करायचो, ना साहित्य काही, जोर, बैठक, रनिंग घरातच मारायचो. झोपडं होतो तिथे, त्या झोपड्यातच व्यायाम करायचो. असे घामाचे नोळ निघायचे. संध्याकाळी परत रिक्रिएशन व्यायामशाला कल्याणला, त्या व्यायामशाळेत 2 घंटे व्यायाम आणि 2 घंटे लढत करायची आखाड्यात. सर्वात प्रथम आम्ही प्रॅक्टिस करू. प्रॅक्टिसने आपली बॉडी चालते, हात चालतात. त्याच्यानंतर आम्ही फावडा चालवतो. मातीत म्हणजे लाल माती असते ती फावडा, माती त्याला काढून फावडा चालवणे बोलतात. फावडा चालून झाल्यानंतर जी मेहनत करतो आम्ही वापस सपाट्यांची पुन्हा, तर त्याच्यामध्ये बॉडी एवढी फिट राहते आपली की पूर्ण घामाघूम होते. त्याच्यानंतर आपल्या पूर्ण एनर्जी निघून जाते. एनर्जी एवढी लॉस होते की आपल्याला चालता येत नाही कधी कधी, असं आम्हाला कुठंतरी पडून जावं लागतो. त्यानंतर नॉर्मली रिलॅक्स झाल्यानंतर मग आम्हाला थंडाई म्हणून कुस्तीमध्ये तुम्ही ऐकले असाल. थंडाई म्हणजे पैलवानाचा एक अमृतच आहे. मग आता मॅटवरती अगदी आपण राष्ट्रीय स्तराची जरी आपण जी रेसलिंग फेडरेशन ऑफ इंडिया राष्ट्रीय नॅशनल स्पर्धा जी आयोजित करतं तर ती मॅटवर आयोजित करतं. मग ज्याला मान्यता आहे तिकडेच खेळाडू वळणार आहे. साहजिकच आहे, मातीमध्ये कुस्ती वेगळी आणि मॅटवरची कुस्ती वेगळी. मॅटवरची कुस्ती फास्ट आहे, खूपच फास्ट आहे, आणि ती मातीवरची आपण पाहिली तर मातीवरची कुस्ती काहीशी आपल्याला स्लो पाहायला मिळते. डावपेच मात्र फास्ट असतात, परंतु खेळाडू थोडेसे सावध पवित्रा घेत हळूहळू खेळताना दिसतील. त्यानंतर ते त्यांचं बऱ्या वॉर्मिंगअप जरी झालेलं असलं तरी ते मातीशी जुळवून घेईपर्यंत काहीसा वेळ जातो. आणि तुम्ही म्हणाल की आपले खेळाडू मातीकडे का नाही वळत, तर साहजिकच आहे. एखाद्या शाळामध्ये असेल किंवा इतर कॉलेजमध्ये असेल, इतर युनिव्हर्सिटीमध्ये असेल, तर अशा ठिकाणी मातीचा आखाडा मेंटेन करणं थोडं कठीण जातं. गादीचा आखाडा काय होतं, गाद्या पटकन उचलल्या. गादीचा आखाडा म्हटला की एक छोटे छोटे पीसेस असतात आणि ते अगदी हलके असतात. ते सहज आपण मुवमेंटला किंवा ठेवायला वगैरे खूप सोपे जातात. मातीचा आखाड्याचा जो रखरखाव असतो तर तो देखील खर्चिक असतो. 1-2 ऑलिम्पिकपूर्वी असा एक आम्हाला प्रॉब्लेम झाला होता कुस्तीला, की ऑलिम्पिकमधून कुस्ती बाहेर जाते की काय असा प्रश्न निर्माण झाला होता. परंतु जगामध्ये जवळजवळ सर्वच देशांमध्ये कुस्ती खेळली जाते. आणि मग हे देशांनी त्यांचा जो अभिप्राय होता कुस्तीबद्दल तो नोंदवला, की ज्यामुळे कुस्ती ऑलिम्पिकमध्ये टिकून राहिली. मग त्याच्यामध्ये काही नियमांमध्ये बदल केले गेले, आकर्षक बदल, की ज्यामुळे कुस्ती अजून फास्ट झाली. अजून म्हणजे फास्ट नंतर लोकांना आवडेल, मनोरंजनात सारखं म्हणजे डावपेच बघायला मजा येईल अशा प्रकारची कुस्ती डेव्हलप केली गेली, की ज्यामुळे आज कुस्ती आपलं स्थान टिकवून आहे. चित्ता असा काय सांगू मी फळाला 100 किलोचा प्लेट सोडला नाही. आमच्या इकडे एवढ्या हे फळ भरतात. मी आखाड्यात गेलो तर टाळ्यांचा आणि शिट्यांचा गजर. लोकांना वाटायचं चैनी लोखंडेची आम्हाला कुस्ती बघायची, कुस्ती व्हायला पाहिजे. कोणी रुपया, कोणी 2 रुपये, कोणी 5 रुपये असे ठेवायचे, पण कुस्ती व्हायलाच पाहिजे. आणि कुस्ती झाली, मोठ्या पैलवानाला मारला, अर्धा पाऊण घंट्यात त्याचा कस करून मारायचा, झोली भरायची पैशांची. रुपया, 2 रुपये, 5 रुपये इतके पैसे मोपाला होते. बघा, आता आपण मातीच्या कुस्तीबद्दल बोलतोय, तर पूर्वी जी कुस्ती खेळली जायची, पूर्वी मॅट नव्हती,
मग अशा वेळेस कुस्ती कुठे खेळली जायची, तर ऑफकोर्स मातीमध्ये खेळली जायची. तर ही तिचं उगम मातीमधूनच झालं होतं. परंतु ही कुस्तीची स्तर जसं वाढत गेलं, मग ज्यावेळेस ऑलिम्पिकला कुस्ती पोचली त्यावेळेस ती मॅटवर खेळली जाऊ लागली. आणि कुस्तीच्या इतिहासामध्ये मग खाशाबा जाधव साहेबांचं नाव मात्र इथे एकदा कुस्ती म्हटलं की खाशाबा जाधव हे मात्र आपल्याला विसरता येणार नाही. आता आम्ही ऑलिम्पिकचा इतिहास बघितला. 1952 साली हेलिसिंकी ऑलिम्पिकमध्ये खाशाबा जाधव जेव्हा दुसऱ्यांदा ऑलिम्पिकमध्ये गेला, त्याच्या आधी लंडनला गेला होता, तर दुसऱ्यांदा गेला तर त्याला पहिल्या ऑलिम्पिकची अनुभव असल्यामुळे त्यांनी काय केलं, दुसऱ्या ऑलिम्पिकला जेव्हा गेला तर त्याला माहीत होतं की इकडे मातीवर खेळता येत नाही. मातीवर खेळ जगाच्या लेवलचे जे खेळ आहे ते मातीवर होत नाही, ते ह्याच्यावरच होतात, मॅटवर होतात. मग आपल्या भारतामध्ये कुठेच मॅट नव्हती. मग त्यावेळेला मातीवरच अशा ताडपत्र्या किंवा चादरी वगैरे अशा मोठ्या मोठ्या सतरंज्या अंथरून त्याच्यावर बूट घालून आणि त्याच्यावर खाशाबाजाने सराव केला होता. तर तेव्हापासूनच असं पुढे जर जागतिक लेवलला जायचं असेल किंवा इंटरनॅशनल लेवलला जर खेळायचं असेल तर मातीमध्ये खेळण्यामध्ये आणि मातीमध्ये प्रॅक्टिस करण्यामध्ये आता तेवढं महत्त्व राहिलं नाही. आणि ग्रॅज्युएशन कंप्लीट झाल्यानंतर मला पोस्ट खात्याने खेळाडू म्हणून मला सेवेची संधी दिली आणि पुन्हा मी पोस्ट ऑफिसच्या ऑल इंडिया स्पर्धेमध्ये देखील अनेक वेळा मेडल्स जिंकलेले आहेत. 1978 मी 76ला रेल्वे सर्व्हिसला लागलो. 76ला 78ला मी पहिली मुंबईमध्ये महाराष्ट्र कुस्ती परिषदेला अधिवेशन झालं. तिथं मी 78ला 3रा नंबर काढला. नंतर 80 सालाला खोपोलीला अधिवेशन झालं रायगड आणि पहिला गोल्ड मेडल मी तिथे मिळवला. नंतर दुसरा मेडल मिळवला नागपूरला गोल्ड मेडल. तिसरा गोल्ड मेडल मिळवला बीडला आणि 82-83ला मला महाराष्ट्र शासनाने छत्रपती पुरस्कार दिला. सर्वात महत्त्वाचं शिक्षण पण आहे. तुम्ही फक्त कुस्तीच नाही खेळून जमणार, तुम्हाला त्याच्यासोबत शिक्षणही घ्यावं लागेल. शिक्षण घेतल्यानंतर तुम्हाला कुठंतरी जॉबची शक्यता जास्त राहते. तुम्ही जर कुस्ती घेत राहिला, त्याच्यात मेडल मिळवले तुम्ही, तर त्या मेडलला काय व्हॅल्यू राहणार नाही. मातीचा खेळ आहे, जवळजवळ यो आपला मातीचा खेळ खचलेला आहे. आत्ताच्या जनरेशननुसार फक्त यात्रा झाली छोट्या मोठ्या, आता तरी पण यात्रेना पण बहुतेक तरी कमी होत चाललेले आहेत कुस्त्या. कुस्ती आखाडा फड वगैरे जो आपण मातीचा यात्रेचा असतात ते जवळजवळ कमी होत चाललेले आहेत. आपले नगरसेवक असतील, आमदार असतील, खासदार असतील, यांनी आहे ना या खेळाला प्रोत्साहन द्यायला पाहिजे, या खेळाला वाढवायला पाहिजे. की तुम्ही क्रिकेट ठेवा, मी बोलत नाही क्रिकेट बंद करा म्हणून, क्रिकेट पण ठेवा आणि हा जो खेळ आहे आपला जुना रांगडा खेळ आहे लाल मातीचा, तो तुम्ही वाढवा. आणि याच्यामध्ये तुम्हाला जेवढं स्पर्धेमध्ये मुलांना प्राईज वगैरे देता येईल, कसं आहे प्राईज वगैरे दिले तर आताचं यंग जनरेशन काय करते की प्राईज मिळतं इथं, त्याकरता आपण याच्याकडे वळलं पाहिजे नाही का. त्या प्राईजच्या नादामध्ये पोरं कुस्तीकडे जास्ती वळून येतील आणि कुस्ती जरा जास्ती टिकली जाईल. आणि याच्याकडं थोडंसं आपल्या समाजसेवक असतील यांनी जरा थोडंसं लक्ष दिलं पाहिजे आणि आपल्या गावाच्या किंवा तालुक्याच्या भागामध्ये एक चांगल्या लेवलचा आखाडा झाला पाहिजे.
ते शहरी भागात आता राहिलंच नाही. सगळं बिल्डिंग हे आखाडे होते जे बिल्डिंगी बांधल्या. आणि हरियाणा साईडकडे तुम्ही गेलात तर म्हणजे त्या भागात एवढा खर्च होतो स्पोर्ट्सवर, कुस्तीवर किंवा हर एक खेळांवर, तसं आपल्या महाराष्ट्रात दिसून येत नाही. तसं महाराष्ट्रात जर दिसून आलं तर हरियाणापेक्षा जास्त पैलवान बनतील एवढा माझा एक शब्द आहे. या कुस्ती खेळामध्ये राजकारण आलं ना तिथे संपलं सगळा. कुठल्याही खेळात राजकारण आलं ना तिथे संपूर्ण संपला ते समजायचं. जो तो आपली पोली वाजायला बघतोय. महाराष्ट्रामध्ये तुम्हाला एवढे नामवंत पैलवान झाले आणि अजूनही होतील, पण त्यांना सपोर्ट पाहिजे, बॅकअप पाहिजे. राजकारण आपण एक साईडला ठेवायला पाहिजे आणि थोडासा स्पोर्ट्सकडं लक्ष द्यायला पाहिजे, एवढंच मी बोलतो. आता मला महाराष्ट्र शासनाकडनं वर्षाला 720 रुपये भेटायचे मला वर्षाला. म्हणजे प्रत्येक दिवसाला 2 रुपये ना. प्रत्येक दिवसाला 2 रुपये. भरपूर वाईट वाटतं या गोष्टीमुळं. लोक म्हणजे जॉबला जायला लागली. चांगले पैलवान कुस्ती सोडून दिलेले आहेत, अक्षरशः मी बघितलेले आहे. पण त्यांचा जो जीव आहे तो कुस्तीतला तो जाणार नाही. का तर तो लाल मातीचा जो ज्याला छंद लागला तो मरेपर्यंत जात नाही. मातीवरच्या कुस्तीला तर ह्या कुस्तीच्या स्पर्धा शासन स्तरावर त्या लेवलला व्हायला पाहिजेत. आणि जिल्हास्तर असेल, राज्यस्तर असेल, राष्ट्रीय स्तर असेल, याच्या नियमित स्पर्धा झाल्या पाहिजेत. आणि ह्या स्पर्धांमध्ये जे विजेते असतील, जे खेळलेले असतील, त्यांना ते सर्टिफिकेट नोकरीसाठी मान्यताप्राप्त असले पाहिजे. तर त्यांना जर खेळाडूंना नोकऱ्या मिळाल्या म्हणजे त्याच्या रोजीरोटीचा प्रश्न सुटला, तर ते त्याच्याकडे व्यावसायिक दृष्टिकोनातून बघतील आणि या खेळाकडे वळतील. तेव्हा म्हणून ती कुस्ती आपली कमी होत चाललेली आहे. कुस्ती वाढवायसाठी आपल्याला कुठंतरी कोणाची तरी मदत पाहिजे. एवढं मदतनीसचा एक जर हात असला तेव्हा कुठंतरी आपले चांगले पैलवान बनतील आणि 100% चांगले पैलवान बनतील. पेलवान कष्ट स्वतःहून घेत नसतो. पेलवानाला घडवणारे जे वस्त्र असतात ते तशा प्रकारचा व्यायाम, तशा प्रकारचा सराव करून घेतात. त्याच्यामुळे ते तयार होतात. वस्ताद कसं असतं, वस्तादाचं काम असते. वस्ताद सकाळचं पहाटे उठतो 4ला, व्यायामशाळेत येतो, तालमीत आल्या मुलांना उठवल्यानंतर त्यांच्याकडून व्यायामशाळेत मेहनत मारून घेतो. त्यांचं कसं रुटीन असेल तसं सकाळी 4 वाजल्यापासून वस्तादाचा दिवस चालू होतो ते संध्याकाळी 10 वाजेपर्यंत. एक जर पैलवान घडवायचा असला तर त्याची 40% मेहनत असली तर 60% वस्तादाची मेहनत असते. एखादाच खेळाडू चांगला असतो पण त्याची परिस्थिती नसते तर त्याला कुणाच्या तरी हातापाया पडून त्याच्यासाठी खुराकाची सोय करायला लागते. आणि घरी नाही कोणी दिलं तर त्याला स्वतःच्या मुलाला ते वस्ताद बघत नसतं, पण या मुलांसाठी वेळ देत असतो. आणि वस्ताद नसेल तर पैलवानच नाही. तुम्ही सांगाल मी माझ्या हिमतीवर पैलवान होतो, होऊच शकत नाही. वस्ताद कधीच आपल्या पट्ट्याचं कुठलं काम खराब होऊ नये किंवा त्याचा नंबर बसू नये. वस्ताद हा त्याचा शुभचिंतकच असतो. वस्ताद म्हणजे आई वडिलांच्या नंतर दुसरा वडील, आई वडील म्हणले तरी चालेल तुम्ही. जसे म्हणजे आपले गुरुच आहेत ते. गुरु म्हणल्यावर गुरुचे आपण पुढं कधी बोलत नाही असं. म्हणजे गुरु नसेल तर कुस्तीच नाही. 1987ला या 82-83ला दंगल झाली होती भिवंडीला. माधवराव चिखले साहेब कमिशनर होते आणि सकाळी पहाटे जाऊन आम्ही रात्री भेटलो आणि सकाळी पहाटे जाऊन त्यानंतर तुम्हाला आम्ही परवानगी देऊ, फक्त मोवल्यातून नाही, स्टेशनपासून तर कमीत कमी 10-15 हजार पब्लिक असेल मिरवणुकीला. किती SRPच्या गाड्या, पोलिसांच्या किती काय असते. इतका क्षण तो आनंदाने हे गेला की विचारून सोय नाही.
कारण पहिल्यांदा कोकणाला पहिला शिवछत्रपती पुरस्कार हे ठाणे जिल्ह्याला पुऱ्या कोकणाला जो पहिला शिवछत्रपती पुरस्कार. त्या आखाड्यामध्ये आम्ही जेव्हा पाय ठेवतो तेव्हा जीव शांत झाल्यासारखं वाटतं आम्हाला. तर म्हणजे मग सगळ्या गोष्टी ज्या पण असेल, टेन्शन असेल, काय असेल, कुठलंही असेल, जॉबचा असेल, घरचा असेल, जेव्हा मी आखाड्यात येतो तेव्हा मला एकदम म्हणजे सगळ्या गोष्टी बाजूला होतात आणि मी एकदम लाल मातीच्या कुशीत जाऊन झोपतो. छान वाटतं तेव्हा मला. मी स्वतःला म्हणजे मला हौस होती की कुस्ती करायची, म्हणजे शरीर बनवायचा आणि हे करायचं. मेलं आपल्याला माझ्या तोंडात माती गेली तर मला असं वाटतं की बदाम गेलंय. माझ्या आयुष्यात वडिलांच्या नंतर कुस्तीच आहे. कुस्ती वडिलांच्या नंतर मला कुस्तीच आवडते आणि आमची वस्ताद मंडळी आहेत वगैरे, त्यांनी मला कुस्ती दाखवली, त्यांचे पण खूप आभार मानतो मी. कुस्ती नसेल तर माझ्या जीवनात काहीच नाही. कुस्ती बाजूला काढली तर मी शून्य आहे. कारण कुस्तीमुळेच हे आज माझं नाव आहे. महाभारतापासून आणि रामायणापर्यंत तुम्हाला तर माहिती असेलच कुस्ती कुठनं कुठपर्यंत आलेली आहे. त्यापासून जी कुस्तीचा जो बजरंगबलीचं नाव जो आहे की ते स्वयं अमर आहे. बजरंगबली अमर देवता आहेत आपल्या इतिहासामध्ये. तुम्ही कधी वाचला असेल पुस्तकामध्ये, बजरंगबली अमर आहेत आपल्याकडे. म्हणून त्यांना जास्त करून शक्तीचा देवता मानला जातो. म्हणून आपल्या कुठल्याही आखाड्यामध्ये जावा किंवा कुठं तालमीत जावा, कुठल्या तुम्हाला जास्त करून बजरंगबलीचे फोटोज किंवा मूर्ती हे असे भेटलेच. तर बजरंगबली एक एवढं मोलाचा वाटा देतो की ताकद, त्यांचं नाव घेतलं तरी अंगाला शहारा मारतो असं. म्हणजे बजरंगबलीचं नाव येतं. बजरंगबली की जय म्हणल्यावर, बजरंगबली की म्हणल्यावर बाजूच्या तोंडातनं जय आलाच पाहिजे. असं पैलवान असो किंवा स्पोर्ट्समॅन असो, त्यांना असं वाटतं. म्हणजे बजरंगबलीचं जरा ऊर्जा देते अंगाला. तुमच्या घरामध्ये ज्या वेळेला पहिल्यांदा बाळ जन्माला येतं, मग ती मुलगी असो ना मुलगा असो, तर त्या बाळासाठी घरामध्ये आपली आजी किंवा आई त्या बाळाकरता पहिलं वस्त्र जे आणतं ना ते त्रिकोणी आकाराचं असतं असं. आणि ते त्रिकोणी आकाराचं असतं, त्याला काही ठिकाणी लवगट म्हणतात, काही ठिकाणी पस्तापट्टा असं म्हणतात. आणि तो जो लवगट आहे, जसं एखाद्या पक्षाची घड्याळ निशाणी असते किंवा हाताचा पंजा निशाणी असते, ती कुस्तीगिराची निशाणी तो लंगोट आहे. छत्रपती शाहू महाराजांचं स्वप्न होतं की प्रत्येक घरामध्ये एक तरी पेलवान असायला पाहिजे किंवा खूप खेळाडू असायला पाहिजे. तर ते स्वप्न साकार करण्याकरता आपण प्रत्येकाने, मग तुम्हाला 2 मुलं असतील, 4 मुलं असतील, 3 मुलं असतील, आता प्रत्येकाच्या घरामध्ये एवढी काही मुलं नसतात, 1-1, 2-2च असतात. मग एक जो आहे ना त्याला तुम्ही ह्याच्यामध्ये खेळामध्ये पाठवा. एका कुस्तीमध्ये पाठवा असं नाही, ज्या ज्या तुम्हाला आवडेल त्या खेळामध्ये पाठवा. लहान मुलांना बघून मला पुढचं आयुष्य दिसतं त्यांचा, म्हणजे करिअर दिसतो. कुस्ती क्षेत्र वाढेल तसं त्या मुलांमध्ये मला दिसतं की बाबा आपला उद्याचा महाराष्ट्र केसरी, उद्याचा नॅशनल, उद्याचा ऑलिम्पियन, असं त्याच्या लहान मुलांमध्ये एक दिसून येतो की चांगले पोरं आहेत बाबा, ही आज ना उद्या चांगलं आपल्या जिल्ह्याचं, तालुक्याचं किंवा आपल्या देशाचं नाव चांगल्या वर्ष लेवलला नेते. मी कुस्ती आता एक 20 वर्ष झालेली आहे कुस्तीमध्ये. अजून तर कुस्तीमधनं मी निघालेलो नाही, पण कुस्ती ही माझ्या आयुष्यामध्ये एवढी ढसाळून भरलेली आहे, एकदम एवढी भरलेली आहे की मी मरे जागेपर्यंत कुस्ती काय सोडणार नाही असं वाटतं मला. का तर रक्तात भिनभिनते आपल्या कुस्ती, आणि आपल्या पुढच्या पिढीला पण कुस्ती द्यायचा भरपूर प्रयत्न करतो. म्हणून बजरंगबलीचं नाव घेऊन शड्डूचं एक आवाहन करतो की बजरंगबली की जय. असं कुस्तीचं एकच आखाड्यात लास्टच्या टोकापर्यंत आम्ही कुस्ती जोपासणार. आणि आज इथं बसलेलो आखाड्यावर हे तुम्हाला एक शब्द आहे आमचा.